जल, वन आणि पक्षी संवर्धनाचा संदेश, मेवासी वन विभागात प्रबोधनाचा प्रभावी कार्यक्रम। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा येथील मेवासी वन विभागात आंतरराष्ट्रीय जल दिन, वन दिन आणि चिमणी दिनानिमित्त एक प्रेरणादायी प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। तळोदा येथील मेवासी वन विभाग, भारतीय जैन संघटना आणि सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाच्या कार्यालय आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन, वनपरिक्षेत्र अधिकारी शंतनू सोनवणे, VR गावित, गिरधर पावरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक शर्मा यांनी सांगितले की जलसंवर्धन ही काळाची गरज असून माणूस आज असंवेदनशील होत चाललाय। आपले कर्तव्य ओळखून पर्यावरण जपणे आवश्यक आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वनसंवर्धन, वृक्षारोपण आणि जलसाठ्याच्या संरक्षणाचे महत्त्व विशद केले। ॲडव्होकेट अल्पेश जैन यांनी सर्व उपस्थितांना जलनासाडी थांबविण्याची आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्याची सामूहिक शपथ दिली। विशेष आकर्षण, या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोपवाटिकेत रोप तयार करणे, लागवड व संगोपन प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। शिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले। पर्यावरणपूरक उपक्रम, वृक्षारोपण, झाडांवर बर्ड फीडर आणि पक्ष्यांची घरटी बसविणे, लहान मुलांना बर्ड फीडर व घरटी वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कुमार भाट यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सूर्यवंशी यांनी केले। अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाची जाणीव समाजात अधिक दृढ होत आहे।